नमस्कार मित्रांनो. रात्री आम्हाला खूप थंडी वाजायची, त्याच्यामुळे आम्ही पुरं शेत पेटवून टाकलं मित्रांनो. नमस्कार, जय खानदेश मित्रांनो. आम्हाला आमच्या ऊसातल्या शेतातली जी पाचट होती ती पेटवायची होती मित्रांनो. त्याच्यासाठी आम्ही पंप घेतला, पंपामध्ये पाणी टाकलं आणि पाण्याच्या सहाय्याने जिथे आग झाली तिथे आम्ही बुझवण्याचं काम करायचो. सगळ्यात पहिले आम्ही ही आग पेटवण्याचं काम केलं. धीरे ही आग पेटत गेली आणि आम्ही शेताच्या बांधापर्यंत सर्व झाडांचं निरीक्षण करत होतो, कारण की कुठे आग लागता कामा नये. आणि ही आग लावून आम्ही प्रत्येक शेतामध्ये, प्रत्येक जागावर आग लावायचं काम करायचो मित्रांनो. आणि रात्री खूप थंडी वाजायची, त्याच्यामुळे मी स्वेटर आणि मफलर, रुमाल वगैरे बांधून आलो होतो मित्रांनो. ही आग पेटली, दुसऱ्या जागी आग लावली, तिसऱ्या जागी आग लावली. अशा पद्धतीने आग आम्ही लावायचं. आणि ठिबकची नळी होती, या ठिबकची नळीच्या पाईपाच्या सहाय्याने ठिकठिकाणी आम्ही आग लावायचं काम करायचो मित्रांनो. ही बघा, अशा पद्धतीने आग लावायचो. आणि थोड्या वेळानंतर अशा पद्धतीने पूर्ण शेत 12 बिघाचं ऊसाचं शेत आम्ही पेटवलं मित्रांनो. काही वेळानंतर असं आग दिसायला लागली मित्रांनो. शेतकऱ्यांचा माल निघला म्हणून साफसफाई करावी लागते मित्रांनो. आणि जेव्हा सात शेत दिसलं, त्याच्यामुळे लावायला सुद्धा अडचण येत नाही मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, नक्कीच लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. जय खानदेश, जय महाराष्ट्र मित्रांनो.